आपण पोलादपूरपासून साधारणतः 3-4 किलोमीटर पुढे आलो आहे. त्यानंतर मग आपल्याला डावीकडे एक कमान दिसते, कापडे बुद्रुक म्हणून गाव आहे, तिथे आपल्याला कमान दिसते उमरठकडे जाणारी. त्या कमानीतून आज घातली आपण गाडी. साधारणतः एक 10 किलोमीटर आपण सरळ गेलो की आपण उमरठला पोहोचलो. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर या तालुक्यातील हे उमरठ गाव, याला ऐतिहासिक महत्त्व लाभले ते येथे असलेल्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीमुळे. हे ठिकाण आज धारातीर्थ बनले आहे. सुभेदार तानाजी मालुसरे नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो सिंहगडचा पराक्रम. सोबत आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. गड आला पण सिंह गेला. सिंहगडावर केलेल्या पराक्रमामुळे मराठी माणसाच्या हृदयात कोरलेला हा वीर स्वराज्य स्थापनेपासून अनेक घटनांमध्ये महाराजांसोबत होते. नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा शेलार मामा समाधी इकडे उजवीकडे. आपण आधी समाधीकडे जाऊया, नंतर जाताना जे स्मारक आहे तिकडे पण जाऊया. येताना बोर्ड वाचत या, म्हणजे बसलं थोडा नाही, कारण कधी कधी बोर्ड क्रॉस झाले की मग आपण बऱ्याचदा पुढे जाऊ शकतो. हे बघा इथे समाधी आहे. अफजलखान स्वारीच्या वेळी ज्या निवडक सरदारांनी जावळीची नाकेबंदी केली त्यात तानाजी मालुसरेही होते. जावळीच्या जंगलात खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला होता. माघ वद्य अष्टमी शके 1591 म्हणजेच 4 फेब्रुवारी 1670 रोजी रात्री तानाजी मालुसरे यांना सिंहगडावर वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शव ज्या मार्गाने उमरठ गावी आणले गेले तो घाट आता मडे घाट या नावाने ओळखला जातो. पेणचे इतिहास संशोधक श्री प.रा. दाते यांचे तानाजी मालुसरे चरित्र व श्री शशिकांत श्रीखंडे यांचे गाऊ त्यांना आरती भाग 4 या पुस्तकातील माहितीनुसार सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यात पाचगणीजवळ असलेल्या गोडवली गावातील काळोजी मालुसरे यांचे तानाजी व सूर्याजी हे 2 मुलगे. काही इतिहासकांच्या मते तानाजींचा काका भोरजी यांनी काळोजींचा खून केला, तर काहींच्या मते आदिलशाही सुभेदाराकडून काळोजी व भोरजी मारले गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते आईच्या माहेरी म्हणजे मामा कोंढाजी रामजी शेलार यांच्या उमरठ या गावी आले. त्यानंतर हे गावच त्यांचे कर्मभूमी बनले व याच गावात त्यांनी चिरविश्रांती घेतली. उमरठ येथे पोचण्यासाठी जवळचे बसस्थानक पोलादपूर असून तेथून उमरठ अथवा ढवळे गावाला जाणारी बस पकडावी. तसंच खाजगी वाहनाने आपण थेट गावात पोहोचू शकतो. गावामध्ये सुभेदारांची तसेच शेलारमामांची समाधी आहे, जी त्यांच्या थोर पराक्रमाची व आठवणींची साक्ष बनून उभी आहे. तसेच थोडं पुढे गेल्यानंतर त्यांच्या मूळ घराच्या ठिकाणी त्यांचं स्मारकही उभारलं आहे. तिथेच एका शिवकालीन आंब्याच्या झाडामध्ये तलवार व दांडपट्टा सापडलं होतं, जे आता तिथेच असलेल्या राम मंदिरामध्ये ठेवलेलं आहे. जर चावी उपलब्ध झाली तर आपण ही शस्त्रे पाहू शकाल.